हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या भागामध्ये 30 माणसांसाठी संपूर्ण जेवण कसं बनवायचं हे आपण बघणार आहोत। तुम्ही जर घरगुती जेवणाच्या ऑर्डर घेत असाल किंवा छोटासा कॅटरिंगचा बिझनेस घरूनच सुरू केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी ठरेल। तर एकदा नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। तर आता आपण आधी बनवणार आहोत जिरा राईस। जिरा राईससाठी मी इथे पाव किलो तेल घेतलेलं आहे। 250 ग्रॅम तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसूण, आलं आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे। ही साधारण 50-50 ग्रॅम आलं आणि लसूणची पेस्ट आहे। मिरचीची पेस्ट आपण 80 ते 90 ग्रॅम आपल्या चवीनुसार किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण घालणार आहोत। त्यानंतर आपण याच्यामध्ये घातलेले तेजपत्ता, दालचिनी, मिरे, लवंगा असे गरम मसाले आपल्याला घालायचे आहेत, जेणेकरून त्याचा खूप छान स्वाद या जिरा राईसला येईल। ते छान आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला साधारण 50 ते 60 ग्रॅम जिरे घालायचे आहेत। जिरे छान तडतडले की मगच आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। तर इथे जिरे मी छान तेलामध्ये फ्राय करून घेत आहे। गॅस बारीक केलेला आहे। जिरे छान गोल्डन ब्राऊन कलरचे करून घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्ही बघू शकता छान मसाला झालेला आहे। त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। मी इथे 2 मूठ मीठ घातलेलं आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून ठेवलेली बारीक चिरलेली कांद्याची पात घेतली आहे, ती सुद्धा आपल्याला इथे छान परतवून घ्यायची आहे। इथे मी साधारण 2.5 किलो तांदूळ घेतलेले आहेत 30 माणसांसाठी। मी इथे बारीक तांदळाचा वापर केला आहे। आपण लांब बासमती तांदळाचा सुद्धा वापर करू शकतो। तर तांदूळ धुवून ठेवले होते स्वच्छ, ते आपण यामध्ये सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत। तेलामध्ये तांदूळ परतवून घेतल्यामुळे मोकळा आणि छान राईस तयार होतो। त्यानंतर इथे साधारण 1 मूठभर गरम मसाला घातलेला आहे, जेणेकरून याची चव खूप छान येईल आणि जिरा राईस चवीला खूपच सुंदर लागेल। तर आता हा छान एकत्र तांदूळ आपण परतवून झाल्यानंतर गॅस मोठा करायचा आहे आणि त्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। तर मी ते गरम पाणी करून घेतलं होतं। साधारण 3 जग गरम पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे। आपले तांदूळ किती जुने किंवा नवीन आहेत त्याप्रमाणे आपण तांदळाचं प्रमाण इथे ठेवायचं आहे। इथे साधारण 3.5 जग मला पाणी लागलं होतं। आता गॅस मोठा करून छान उकळी काढायची आणि भात छान शिजवून घ्यायचा आहे। तर आता मी गॅस मोठा केलेला आहे। बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे जिरा राईसला। आता व्यवस्थित उकळी आल्यानंतर बारीक गॅसवरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि छान भाताला वाफ काढून घ्यायची आहे। अतिशय चवदार असा जिरा राईस तयार होतो। छान वाफ आल्यानंतर आपण वरून याच्यात थोडीशी कांद्याची पात परत घालणार आहोत, जेणेकरून त्याचा रंग पण छान येतो आणि स्वादसुद्धा खूप सुंदर लागेल। अतिशय चवदार असा आपला भात तयार झालेला आहे। आता आपण डाळ करून घेऊया। डाळ करण्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये पाव किलो तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण राई घालायची आहे फोडणीला। त्यानंतर तेजपत्ता घातला आहे, 10 ते 12 लाल मिरच्या घालायच्या आहेत, 15 ते 20 कढीपत्त्याची पाने, 1 मूठभर जिरे, त्यानंतर 2 चमचे आलं, 2 चमचे लसूण आणि 4 चमचे मिरचीची पेस्ट घातलेली आहे। छान हे आपण तेलामध्ये बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचा आहे मसाला। अतिशय सुंदर मसाला फ्राय झाला आहे। त्यानंतर अर्धा किलो टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। टोमॅटो घातल्यानंतर चवीनुसार मीठ, 3 चमचे हळद, 2 चमचे लाल तिखट चवीनुसार रंग येण्यासाठी आणि धणा जिरा पावडर। त्यानंतर आपण याच्यामध्ये हिंग घातलेले आहे 2 चमचे। व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मसाला 1 किलो तुरीची डाळ शिजवून घेतली होती कुकरमध्ये, ती घालायची आहे आणि आपल्याला किती घट्ट आणि पातळसर हवं आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे। तर 1 जग पाणी घालून छान उकळी काढलेली आहे। तर आता वरून आपण कोथिंबीर पेरून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली डाळसुद्धा तयार आहे। आता आपण करूयात छोले। तर छोले मसाला करण्यासाठी इथे मोठ्या पातेल्यामध्ये आपण अर्धा किलो तेल घ्यायचं आहे। तर अर्धा लिटर तेलामध्ये कढीपत्ता घातलेला आहे मी फोडणीला। त्यानंतर तेजपत्ता घालायचा आहे, 15 ते 20 कढीपत्त्याची पानं, तेजपत्ता, लसूण, आलं आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे। तर इथे आपण चवीनुसार घालायचं आहे। तर 50 ग्रॅम लसूण, 50 ग्रॅम आलं आणि मिरची आपण चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो। तर व्यवस्थित हा छान मसाला तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। छोले अतिशय चटपटीत सुंदर असे चवीचे तयार होतात। अर्धा किलो कांद्याची मी इथे पेस्ट करून घेतली होती। कांद्याची पेस्टसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा कांदा तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर कांद्याला रंग आलेला आहे। त्यानंतर पाव किलो सुकं खोबरं भाजून घेतलं होतं, त्यामध्ये अर्धा किलो टोमॅटो घालून छान ही पेस्ट करून घेतलेली आहे। तर ही खोबरं आणि टोमॅटोची प्युरी आहे, ही व्यवस्थित आपल्याला फ्राय करायची आहे तेलामध्ये। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं बाजूनी कडा सोडलेल्या आहेत, इतपत मसाला फ्राय झाला आहे। त्यानंतर चवीनुसार हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घातलेला आहे। त्यामध्ये आपण काजूची पेस्ट घालायची आहे। तर 100 ग्रॅम काजूची पेस्ट पाणी टाकून वाटून घेतले होते काजू,
ती पेस्ट घालून मसाला छान सुका होईपर्यंत परतवून घेतलेला आहे. त्यानंतर 50 ग्रॅमचा एक छोले मसाल्याचं पॅकेट मी याच्यामध्ये घातलेलं आहे. आपल्या आवडीनुसार आपण कोणत्याही कंपनीचा वापरू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि 1.25 किलो छोले मी रात्री भिजत घातले होते, ते कुकरमध्ये छान उकडून घेतलेले आहेत. तर 30 माणसांसाठी 1.25 किलो छोले अगदी व्यवस्थित पुरतात. तर ते घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस मोठा करायचा आहे आणि आपल्याला किती दाटसर किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे साधारण 1 जग मी पाणी घातलेलं आहे आणि आता छान आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकता किती सुंदर तरी आली आहे. अतिशय सुंदर असे चटपटीत चवीचे छोले तयार होतात. वरून आपण पुन्हा कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बारीक करायचा आहे. 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे. आता आपण पुरीसाठी पीठ भिजवून घेऊयात. तर इथे 2.5 किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे. व्यवस्थित पाणी टाकून पीठ आपण छान मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे मी गोळे करून घेतलेले आहेत. तर त्यानंतर आपण सुरीच्या साहाय्याने एकसारख्या अशा लाट्या करून घेतल्यात. पुरीचे गोळे छान एकसारखे सुरीने कापून घेतले की पुऱ्या एकसारख्या होतात. छान पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि गरम गरम तेलामध्ये आपण पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अतिशय सुंदर अशा खुसखुशीत खमंग पुऱ्या तयार होतात. फ्रेंड्स, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. अशा छान छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, एकदा नक्की बघा. तर बघा आपण आता छान गरम तेलामध्ये इथे पुऱ्या तळून घेत आहोत. मस्तपैकी सगळ्या पुऱ्या आपल्या छान फुगलेल्या आहेत. खूप सुंदर अशा मऊसूर आणि गोल्डन ब्राऊन कलरच्या पुऱ्या तयार आहेत. तर असेच छान छान व्हिडिओ घेऊन मी नक्कीच नेहमी येत राहते. तुम्ही असेच चॅनलवरती येत राहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका.